मराठी ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणीचे परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. ताईंनो, व्हिडिओ आहे संडेचा. आज संडे स्पेशल आपला व्हिडिओ रेसिपी असणार आहे. तर काय आहे संडे स्पेशल, तर किचनमध्ये गेल्यावरती तुम्हाला समजणारच आहे संडे स्पेशल काय असणार आहे. आणि आज बघू शकताय अशी छान प्रकारे साधी सिंपल अशी तयार झालेली आहे. तर आज मॅक्सी वगैरे काही घातली नाही आहे, ड्रेस घातलेला आहे. तुम्ही म्हणता काही रोज मॅक्सी, म्हणून हो आज ड्रेस घातला म्हणजे चला आज पण एकदा ड्रेस घालून आपण म्हणजे थोडं छान वाटतं मॅक्सीवर, रोज रोज मॅक्सीवरती. तर कधीतरी असे दिवस मी म्हणजे कधी साडी किंवा ड्रेस पण वेअर करत जाईल. पण असं नाही की तुम्हाला मॅक्सीवरतीच व्हिडिओ बघायला भेटतील. मला माहिती आहे काहींना आवडणार, काहींना नाही आवडणार. तर मला सुद्धा ते आवडत नाही. पण आता काय करणार ना, आपल्याला एकदा ती सवय झालेली असते ना मॅक्सीवरच कामं वगैरे करायची. वेअर दिवसभर ती मॅक्सी तर साधं सिंपल असं बरं पडतं. पण आता थोडंसं आपल्याला पण बदलायला पाहिजे. आणि पंखा बंद केला तर खूप गरम होत आहे. चला जास्त वेळ न घेता आपण जाऊया आता किचनमध्ये जाऊन आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया. कालचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही, व्हिडिओ रेसिपी किंवा ब्लॉग आवडतात की नाही. तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे, तुमच्या सपोर्टची गरज आहे. आणि असंच सपोर्ट करत जा आपल्या मराठी ब्लॉगला. आणि दुसरा जो चॅनल आहे कविता स्पेशल रेसिपी, तिथंसुद्धा सपोर्ट करत जा. चला तर जाऊया किचनमध्ये. आपण जाऊया किचनमध्ये आलेले आहे. इथं मी ना ॲडजस्ट फॅन बंद केला, कारण की काल बघितलं ॲडजस्ट फॅन होता ना चालू, तर त्याच्यामुळं ना आवाज खूप मी किचनमध्ये बोलले. तर ॲडजस्ट फॅनने आवाज, आर्य तिकडचा फॅन लाव बेटा. तर ॲडजस्ट फॅनने ना खूपच आवाज माझा येत नव्हता बाहेर. तर आणि व्हिडिओ एडिटिंग केल्यावर पण ताईनं थोडासा आवाज येतोय, कारण की रात्रीची व्हिडिओ एडिटिंग करते आणि AC बंद असल्यामुळं फॅन चालू असतोय. तर शक्य होत नाही एवढं गरमीचं आपल्याला फॅन बंद करून व्हिडिओ एडिटिंग करणं. मुलं पण असतात त्याच्यामुळे थोडं ॲडजस्ट करणं हे होऊन जाते. तर तुम्ही समजून घेता नक्कीच. माईक आता लवकरच आणणार आहे. आरीला बोलले आज जा पहिलं माईक बघून ये. आणि ते ट्रायपॉडचं पण तुम्हाला सांगितलं की फोन वगैरे खाली वगैरे असा ट्रायपॉड केला का तो फोन पडतोय. तर तो आता चाललेला आहे, ते पहिलं बघायला लागलं 1-2 दिवसांमध्ये. नाही तर मी जाईन उद्या माईक बघायला. तो आता बघून येणार आहे माईक त्याच्याकडे आला की नाही. आणि तो मला बोललेला माईक आल्यावरती मी सांगतो, पण त्याने काही सांगितलं नाही. तर तेच आता माईक बघणार आहे, तो आला की नाही. जाऊन चालला आहे तो आता नाक्यावर. आणि मग मी उद्या जाईन माईक घ्यायला, किंवा त्याला सांगून उद्या घेऊन ये म्हणून. चला आता ना सुरुवात अजून काहीच केलेलं नाही. तुम्हाला दाखवते, बघू शकता तांदूळ साफ करून ठेवले. आणि इथं रेसिपी आपली सांगत आहे मी. तर रेसिपी आहे मटणाचा झणझणीत असा तर्रीदार रस्सा. तर तुम्ही बघा नक्की तुम्हाला रेसिपी कशी वाटते, छान वाटते की नाही. तुम्ही पण ट्राय करून बघा माझ्या प्रकारे. मी अशा प्रकारे रेसिपी करते. मटणचा रस्सा किंवा चिकनचा रस्सा पद्धत एकच असते, पण टेस्ट वेगवेगळी, म्हणजे छान अशी टेस्ट येते. चला तर सुरुवात करूया आपल्या स्वयंपाकाला. नाही तर खूप वेळ होईल आणि मग वेळ झाला तर मग आपल्याला गप्पा मारायला किंवा बोलायला किंवा व्हिडिओ काढायला सुद्धा भेटत नाही. तर चला ताईंनो आता आपण स्वयंपाकाला लावूया. आणि हो ताईंनो, मी आज पोस्ट केलेले आहे, कम्युनिटीमध्ये पोस्ट टाकलेली आहे, दोन्ही चॅनलवर टाकलेली आहे. म्हणजे असं स्त्रियांबद्दल, लेडीज स्पेशल किंवा स्त्रियांबद्दलच अशी टाकलेली, स्त्रियांवरूनच, आपल्या महिलांवरूनच, की जे मला वाटतं, म्हणजे जे असं वाटतं की आता कसं समजत नाही, तर त्याबद्दल मी असे पोस्ट टाकलेली आहे. पोस्ट आवडली का नक्की मला कमेंट करून सांगा की पोस्ट मी कशी टाकली. काही चुकलं असेल त्या पोस्टमध्ये तर ते पण मला नक्की कमेंट करून सांगा की ताई इथलं हे चुकलं आहे, किंवा अजून काय तुम्हाला वाटतंय पोस्टबद्दल, की तुम्हालाही काहीतरी पोस्टबद्दल मला सांगायचं आहे. तर तुम्ही पण मला ते मेसेज करून सांगू शकता. नक्की तुमची पोस्टसुद्धा मी माझ्या पोस्टमध्ये अपलोड करेन. म्हणजे तुम्ही जे मला मेसेज करून सांगता पाठवता ते सुद्धा मी माझ्या दोन्ही चॅनलवरती पोस्ट करेन. आणि तुमचं नावसुद्धा लिहून की ह्या ताईंनी मला पाठवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं प्रत्येक गोष्टीबद्दल, असं नाही की फक्त महिलांबद्दलच किंवा मुलींबद्दलच, स्त्रियांबद्दलच नाही, अजिबात नाही. प्रत्येकाबद्दल आपल्याला इथं मत मांडायचं असते. माझं असं नाही की मी महिला आहे तर मी महिलावर, म्हणजे माझ्याच विषयावरती मी बोलणार की सर्व महिलांवरतीच बोलणार नाही. मी प्रत्येकावरती माझा विषय असतो किंवा असणार आहे, तुम्ही बघितलंच आहे. तर तुम्ही
आईवरती काही पोस्ट टाकू शकता, म्हणजे लिहून पाठवू शकता, मुलीवरती पाठवू शकता, मुलावरती पाठवू शकता, वडिलांवरती पाठवू शकता, किंवा आई वडील दोघांवरती पाठवू शकता, आपल्या मिस्टरांवरती पाठवू शकता, किंवा एखाद्या स्वतःवरती पाठवू शकता. असं काही नाही, किंवा मित्र मैत्रिणी प्रत्येकावर पोस्ट तुम्ही म्हणजे मेसेज करून मला पाठवू शकता. प्रत्येकाची पोस्ट मी इथं अपलोड करणार, तुमचं नाव खाली लिहिणार या ताईंचं आहे म्हणून. तर प्लीज असंही करू शकते मी, तर तुम्ही ते टाका. चांगली लिहून व्यवस्थित लिहून तुमचे मत मांडा. मी तुमच्या मताशी सहमत राहणार आहे. तुमचे मत हे माझे मत असणार आहे, पण छान असे व्यवस्थित म्हणजे आपल्या आणि म्हणजे समोरच्याला ते आपले आवडन किंवा छान वाटन किंवा पटन अशा प्रकारे तुम्ही मत मांडा. आणि ताईनं म्हणजे काय व्यवस्थित लिहिले आहे का, चांगलं लिहिलं का ते पण मला सांगा. जे मला वाटतं, जे मनात आलं ते मी लिहिलं. मनात म्हणजे जे आपल्याला जे माहीत आहे तेच लिहिलेलं आहे. अनुभवातूनच काही गोष्टी असतात, अनुभवाच्या काही विचारांच्या अशा काही गोष्टी असतात. तर नक्कीच पोस्ट पण बघा तुम्ही. चला तर स्वयंपाकाला लागूया. खूप बोलते, तुम्ही बघतात. मी एकदा व्हिडिओ स्टार्ट केला का थांबत नाही. मला बोलायचं असतं फक्त एखादा मिनटं, 1 किंवा 2 मिनटं, पण बोलून जाते 5-7 मिनटं किंवा 4 मिनटं. नंतर व्हिडिओ बघितल्यावरती लास्टला मला समजतं. आणि हळू बोलते का, मला असं पण बोलताना समजत असं मी हळू बोलते का जोरात. आणि ज्या नंतर मग व्हिडिओ मी बघितला की मला समजतं मी हळू बोलले, माझं मलाच ऐकायला येत नाही. तर ताई प्लीज अशी काय माझ्याकडनं चूक होती किंवा झाली असेल ना, तर मला मेसेज करून सांगा, कमेंट करून सांगा. मला राग येणार नाही. मी नक्की त्याच्यावरती प्रयत्न करा. राग अजिबात येऊ देणार नाही. तर ठीक आहे, चला. तर इथं मी आता किचनमध्ये आलेले आहे. ते बघू शकता. इथं ना मटणाचा मस्त असा रस्सा बनवायचा. सॉरी ताईनं. तर इथं आता मी ना मटण धुवून घेतलेलं आहे. कांदा टमॅटो मस्त असं कापून घेतलेलं आहे. तुम्हाला मी आज पूर्ण मटणाची रेसिपी दाखवणार आहे की मी माझ्या पद्धतीने कशा प्रकारे मटणाचं कालवण करते. तर इथं पहिले मी मटण धुवून घेतले स्वच्छ पाण्याने. सॉरी ताईंना सर्दी झाली. मटण धुवून घेतले स्वच्छ पाण्याने. कांदा टमॅटो मस्त असं लाल करून घ्यायचा. तेलामध्ये हळद मीठ घालायची आणि त्याच्यामध्ये मटण घालायचं. मटणामध्ये लगेच पाणी घालायचं नाही, तर मटण वाफेवरती झाकण ठेवून कुकरला वाफून घ्यायचं. एक वाफ काढून घ्यायची मटणाला. आणि नंतरच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. तुम्ही गरम किंवा थंड कोणतंही पाणी टाकू शकता. ते बघू शकता मी असं मिक्स करून घेतलं आहे हळद मीठ आणि कांदा टमॅटोमध्ये. आणि छान असं एक वाफ काढून घ्यायचं. त्याला पाणी सुटतं मटणाला. नंतर याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं, कारण की आपल्याला 4 शिट्या द्यायच्या. जास्त पाणी टाकलं तर ते वरती येऊ शकतं आणि मग चव पण सर्व निघून जाते. पाणी जर शिट्टीमधून जर उतरून गेलं तर इथं तर 4 शिट्या करून घेणार आहे. तुमच्या कुकरप्रमाणे तुम्ही शिट्या करू शकता. कुकरला किती शिट्यांमध्ये शिजतं त्याप्रमाणे. आणि इथं भात घातलेला आहे. लगेच मी इथं लगेच मसाला गरम करून भाजून घेणार आहे. इथं कांदा वगैरे कापून घेतलेला आहे. फक्त खोबरं कापायचं आहे. कांदा कापलेला आहे. लसूण सोलला आहे. कोथिंबीर वगैरे साफ करून झाली. आणि तुमच्याकडे जर अद्रक असेल तर अद्रक पण टाका. आज माझ्याकडे अद्रक नव्हती तर मी कांदा खोबरं सुकं खोबरं टाकते. तुम्ही जे खोबरं वरलं वगैरे टाकत असेल ते टाका. तर मी सुकंच खोबरं टाकते पहिल्यापासून. आणि कांदा घेतलेला आहे मस्त असं बारीक कापून पातळ. खोबरं कापून घ्यायचं आहे. लसूण भरपूर असा लसूण घ्यायचा आहे. अद्रक असेल तर अद्रक पण घ्या. आणि कोथिंबीर आणि काही गरम मसाला वगैरे नाही, फक्त हळद. तेवढं सर्व भाजून घ्यायचं आहे. आणि 2 मिरच्या घातल्या, हिरव्या मिरच्या 2-3 किंवा नाही घातलं तरी चालेल. ते बघू शकताय. कांदा छान असा लाल करून घ्यायचा. आणि कांद्यामध्ये लगेच मी 2 हिरव्या मिरच्या आणि लसूण घालणार आहे, म्हणजे कांद्यासोबत ते छान परतून होईल. नंतर कांदा लाल होताना त्याच्यामध्येच खोबरं घालणार आहे. मिक्स करून ते छान असं भाजून घ्यायचं आहे. तेल थोडं जास्तच घातलं होतं. आणि नंतर मग मसाला काढून तो भाजलेला मसाला काढून थंड करून थोडासा वाटून घ्यायचा आहे. थोडासा म्हणते बारीक, छान असं बारीक वाटायचं आहे. जेव्हा आपण कालवण करतो तर कोणत्याही भाजीचा किंवा कालवणाचा मसाला बारीकच झाला पाहिजे. बारीक झाल्याशिवाय त्या कालवणाला चव येत नाही. नाही तर चोथा लागतो बघा. कालवण ताटात घेतल्यावरती मसाला एकीकडे आणि पाणी एकीकडे असं दिसतं. त्यामुळं मेन मसाला बारीक करण्याची खूप गरज आहे. मसाल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर मसाला छान असा बारीक करायचा.
आणि हे बघू शकता इथं एकीकडे मसाला भाजून होतोय, मटण शिजून झालं आहे, भात होतोय. तर लगेच पीठ मळायला घेतलेलं आहे, कारण पीठ थोडं मळायचं होतं. आणि मी एक भाकर पण करणार आहे बाजरीची, कारण मला बाजरीची भाकर आवडते. तर इथं बारीक गॅसवरच मसाला होतोय, भाजून होतोय. तर तोपर्यंत बघा पीठ पण मळून घेतलं आणि छानसा हा मसाला आता भाजून झाला, कलर बघू शकताय. तर इथं 2 पार्टमध्ये मी वाटून घेणार आहे, कारण मसाला जास्त होता आणि भांडं छोटं आहे. त्याच्यामुळं ना बघा हळद आणि कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर. नंतर आपल्याला फोडणीला पण कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला बाजूला दिसत असेल कोथिंबीर, तीसुद्धा मी कट करून नंतर फोडणीलाही घालू शकता आणि नंतर उकळी आल्यावरही घालू शकता. तर मी थोडीशी फोडणीला घालते आणि थोडीशी उकळी आल्यावर घालते. छान अशी टेस्ट येते कालवणाला, मस्त असं फ्लेवर. आणि हे बघू शकता आता मसाला वाटून घेते, मिक्सर बाहेर नेलेला आहे. तर मसाला जास्त होता, त्याच्यामुळं स्टूल घेऊन स्टूलवर बसूनच आरामशीर मसाला वाटत आहे. आणि इथं गरम वगैरे खूप होत आहे ताईंनो, चपात्या करायच्या आहे, कारण की पाऊस अजून लागलेलाच नाही आहे. आमच्या इथं मुंबईला पडतच नाही आहे पाऊस, थोडासा फक्त आभाळ वगैरे भरून येतं, थोडासा रिमझिम पडतो 5-7 मिनटं बस तेवढंच. अजून पाऊस असं चालू झालेला नाही, त्याच्यामुळे गरम खूप होतं आहे. आणि इथं मी आता मसाला वाटून घेत आहे. तर इथं ते बसलेले आहेत, मुलं आहेत. तर त्यांच्यासंग गप्पा मारता मारता माझं मसाला वाटायचंही काम चालू आहे. आणि उशिरा गेलो होते किचनमध्ये, पण लवकर झालं स्वयंपाक, लवकर म्हणजे 10 वाजेपर्यंत झाला बरोबर. कारण की मटणाची एकच भाजी असते, त्याच्यामुळं एवढं काय वेळ लागत नाही. फक्त तेवढाच मसाला काढा, भाजा वगैरे वाटा, त्यालाच थोडा वेळ लागतो, बाकी काही वेळ लागत नाही. कारण आपल्याला काही साफ वगैरे करायचे नसतात भाज्या, त्याच्यामुळे एकच भाजी असल्यामुळे ना मटण किंवा चिकन तर लवकर होतं. असं वाटतं आपल्याला उशीर होतो, पण नाही, माझं तर लवकर होतं, मला अजिबात वेळ लागत नाही. त्या भाज्या वगैरे असतात ना, जेव्हा भाजी कालवण किंवा डाळ भाजी, त्यावेळेस मला उशीर होतो. मला मटण असलं ना, मटण मच्छी म्हणा किंवा चिकन, तर अशा वेळेस मला लवकर होतं, माझं 1 तासाच्या आतच होतं असं म्हणायला गेलं तर. काय काय म्हणतात की मटण आहे चिकन आहे तर उशीर झाला, पण नाही, मला वेळेत होतं, माझं लवकरच होतं बऱ्यापैकी. भाज्या वगैरेला जास्त टाईम लागतो, साफ करणं, धुणं, कापणं, नंतर फोडणी देणं, ते शिजणं वगैरे. तर मटणाला अजिबात उशीर लागत नाही, मटण म्हणा, चिकन म्हणा किंवा मच्छी. ते बघू शकता मसाला वाटून झालेला आहे आणि 2 स्पाईटमध्ये काढलेला आहे, कारण पहिलं अर्धा मसाला घातला होता. तर खोबरं कांदा थोडंसं राहिलेलं तो वाटून घेतला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कलर वेगळा दिसत असेल. तर इथं भरपूर असं तेल घातलेलं आहे. तर आपल्याला तर्री पाहिजे असेल जास्त तर तेल थोडं जास्त घालायचं, आणि तर्री नसेल पाहिजे, कमी पाहिजे असेल तर तेल तुम्ही थोडं घालू शकता कमी. तर आमच्या घरामध्ये तरी जास्त लागते, तर मी तरी पण आज कमीच तेल घातलं होतं, तरी थोडी कमीच आली होती. पण हे बघू शकताय इथं तेल घातलेलं आहे भरपूर असं. आणि त्याच्यामध्ये मी लाल तिखट मसाला जो काढून ठेवला तो घातला, नंतर वाटलेला मसाला घातला, थोडी कोथिंबीर घातली मसाल्यामध्येच, आणि छान बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे मस्त असं तेल सुटेपर्यंत. या मसाल्याला जेव्हा तेल सुटतं ना, छान भाजून होतो, त्यावेळेस नंतरच त्याच्यामध्ये मटणाचा रस्सा किंवा कोणतंही जे आपल्याला कालवण करायचं ते घालायचं. तशा प्रकारे प्रोसेस केली ना मसाल्याची, तरच मसाला छान म्हणजे परतल्यावर तरच मग कालवणाला छान अशी तर्री येते. तुम्ही बघू शकता इथं मी आता मसाला छान परतून झाला आहे. आता मी डायरेक्ट कोणत्या पोटात न घेता या कुकरमध्येच हा मसाला घालणार आहे. पण ही कढई छोटी आहे, म्हणजे दुसरी कढई किंवा खराब करण्यापेक्षा मला असं वाटतं कुकरमध्ये टाकावं. कुकरमध्येच मी टाकून दिलेलं आहे सर्व मसाल्याचं पाणी वगैरे. परत नंतर कोथिंबीर घातली, मी तेवढं बघायचं, छान एक मोठी उकळी द्यायची, उकळी एवढी द्यायची 2 मिनटं. नंतर गॅस बारीक करायचा, 15 ते 20 मिनटं किंवा 10 मिनटं तरी गॅस बारीक करून ठेवायचा. काढून करतो चपात्या करून घेतल्या.
चपात्या वगैरे झाल्या होत्या आणि आपलं मटणाचं कालवणही झालेलं आहे. तर मी इथे करत आहे बाजरीची भाकर. मला बाजरीची भाकर आवडते, तर मी एक बाजरीची भाकर बनवत आहे. मस्त अशी थापून घेत आहे आणि गॅस बारीक केला आहे. कोणाकोणाला आवडते मटणाच्या किंवा चिकनच्या कालवणासोबत बाजरीची भाकर किंवा भाजीसोबतही कोणत्या हिरव्या पालेभाज्यासोबतही खूप छान लागते. मला बाजरीचीच भाकर आवडते, तांदळाची किंवा ज्वारीची वगैरे नाही आवडत. तर कोणाकोणाला आवडते बाजरीची भाकर नक्की मला कमेंट करून सांगा. इथं स्वयंपाक वगैरे पूर्ण झालेला आहे. आता भाकर झाली का लगेच जेवायला बसायचं आहे, कारण आता वाजले होते 10 बरोबर 10 वाजले होते. आणि इथे बघू शकता किती भांडे वगैरे, भरपूर असे भांडे वगैरे, किचन वगैरे खूपच खराब झालं होतं. तर मी आता जरासं पुसून घेणार आणि मग लगेच कपडे वगैरे चेंज करून, कारण की ना जेवायला असं बसणं शक्य होत नाही. मॅक्सी घालणार वगैरे कपडे वगैरे आणि नंतरच मग जेवायला बसणार. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटू अशाच एका नवीन उद्याच्या एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. इथं बघू शकताय स्वयंपाक झालेला आहे सर्व. भाकर एक टाकली, भाकर पण शेकून झाली आणि जेवणासाठी कांदा लिंबू कापून घेत आहे. ताईनं व्हिडिओ कसा वाटला आजचा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. या सर्वांनी जेवायला.